येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारस विहीर बोरपाडा येथे भव्य अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या हस्ते नाणेफेक करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी खेळाडू गावकरी उपस्थित होते. लकी जाधव यांनी खेळाडूंना संबोधित केले की ग्रामीण भागातही खेळ जिवंत राहिले पाहिजे, त्यासाठी गावागावामध्ये स्पर्धा भरवल्या पाहिजे, त्यातून खेळाडू तयार होऊन आपल्या महाराष्ट्राचे देशामध्ये नाव रोशन करतील असे लकी जाधव यांनी खेळाडूंना संबोधित केले. मेहनत कष्ट केले की नक्कीच फळ मिळतेच. पारितोषिक वितरण करते रविभाऊ भोये यांच्याकडून प्रथम पारितोषिक, लकीभाऊ जाधव यांच्याकडून द्वितीय पारितोषिक, जयवंत हागोटे यांच्याकडून तृतीय पारितोषिक, बिरसा मुकणे यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक, काशीनाथ किलबिले यांच्याकडून क्रिकेट साहित्य विजेत्या संघांना यांच्याकडून पारितोषिक देण्यात येतील. आदिवासींना कोणीच मागे टाकू शकत नाही. तुम्ही बघतात ऑलिम्पिक मध्ये कोणी जरी एक नंबर आला, मेडल मिळवून आला, तो आदिवासीच असतो, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या. त्यामुळे जी तुमच्यामध्ये जी कला आहे, क्रिकेटची कला आहे, जी आवड आहे, त्या माध्यमातून तुमच्यातला जर एखादा मुलगा नॅशनल लेवलला गेला, एखादा भारतीय क्रिकेट संघामध्ये सामील झाला, सांगता येत नाही कोणाचं नशीब पुढे उजळेल. ती तुमची कला आहे. तुमची ती चुणूक जशी तुम्ही दाखवशाल, त्या कलेला वाव मिळण्यासाठी, तुमची कला, तुमचे क्रीडा क्षेत्राची जी आवड जिवंत राहण्यासाठी असे उपक्रम राबवलेच पाहिजे. काही काही लोक व्हॉट्सअपला फिरवतात, क्रिकेटमुळे लोक बर्बाद झाले, असं झालं तसं झालं. तसं नसतं. प्रत्येक क्षेत्र जिवंत राहिलं पाहिजे. कला क्षेत्र जिवंत राहिलं पाहिजे, क्रीडा क्षेत्र जिवंत राहिलं, शैक्षणिक क्षेत्र जिवंत राहिलं पाहिजे. तरच माणसाला पुढे जाण्यासाठी काहीतरी चालना मिळते. उद्या तुमच्यातलाच एखाद्या टीम मधला गेला वरच्या लेवलला, एखादा क्रिकेटर झाला, बॉलिंग करणारा झाला, आपल्या आदिवासी समाजाचं नाव उज्ज्वल होईल ना. का बाकीच्याच लोकांनी फक्त क्रिकेटमध्ये स्थान निर्माण करायचं? आपल्याला अधिकारी आदिवासी मुलांना क्रिकेटमध्ये स्थान निर्माण करायचा, तो केला पाहिजे आपण. ती संधी आहे या माध्यमातून. पण ही संधी इथंच न थांबता अजून पुढे गेलं पाहिजे. कारण आपण पण आहे ना, एक दिवस आता सगळं थोड्या दिवसात कालावधी झाल्यानंतर आपण YouTube लाईव्ह क्रिकेटचा स्पर्धा घेणार आहे. आपण एप्रिल मेच्या दरम्यान घेऊ आणि खूप मोठा उपक्रम राहणार आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे, त्र्यंबकेश्वर.